नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे। ती मोठी घोषणा काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। मित्रांनो, शेतकरी हा शेतात रात्री जो आहे तो आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी जातो, त्यामुळे त्याचे बरेच वेळा अपघात घडून येतो आणि त्यामुळे त्याचं शरीर हे निकामी होऊन जाते किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मृत्यू देखील होतो। तर त्यांना आता तात्काळ मदत पोहोचली पाहिजे, यासाठी राज्य सरकारने एक घोषणा केलेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे। ते संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली। शेतकरी मित्रांनो, शेतात काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले। शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात। अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत आहे। या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत दिली जात असल्याची माहितीही मंत्री भरणे यांनी दिली। यापूर्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती। कागदपत्रांतील त्रुटी, पूर्ततेतील विलंब यामुळे अनुदान देण्यास उशीर होत होता। मात्र यावर उपाय म्हणून राज्य शासनाने हा संपूर्ण अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही कृषी मंत्री भरणे यांनी आवर्जून नमूद केले। ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील। अर्जाची सद्यस्थितीही महाडीबीटी पोर्टलवर पाहता येणार आहे। पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल। कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना मोबाईलवर SMS द्वारे सूचना मिळणार आहेत। त्यामुळे शासकीय कार्यालयांची चक्रा न मारता त्रुटी ऑनलाईनच दुरुस्त करता येतील, अशी ही माहिती भरणे यांनी दिली। तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची तपासणी करण्यात येईल आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजूर देईल। त्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट DBTद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच 2025 आणि 26 वर्षाकरिता या योजनेसाठी 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आज अखेर 4359 शेतकरी प्रस्तावांना 88,19 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचा दावाही मंत्री भरणे यांनी केला आहे। त्यावेळी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने योजना राबविल्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होणार असल्याचा विश्वासही कृषी मंत्री भरणे यांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना जर कोणत्या कारणामुळे अपघात झाला तर त्यांना तात्काळ हे मदत आता पोहोचवण्याचा निर्णय राज्य शासनाने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेला आहे। आता जर असं काही झालं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ पैसे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जमा केले जातील। मित्रांनो, अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत तुमच्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।